नमस्कार मैत्रिणींनो, पंढरपूर ते कोल्हापूरचा पन्हाळगडपर्यंत पूर्ण व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आहे. पूर्ण व्हिडिओ पहा, कुठेही स्किप करू नका. व्हिडिओ नंबर 1 झालेला आहे. पूर्ण पहा आणि सपोर्ट करा. अंबारीचं स्ट्रक्चर अटॅच केले. सो स्पेसिफिकली अंबरगाई का म्हणलं गेलेलं. आज आपली गाडीमध्ये आपल्याला एक डिझेल कट आहे. गाडीमध्ये डिझेल किती दाखवत आहे. महाराजांच्या कालखंडामध्ये पोटाला धंदे किती आहेत कळणार कसं, बरोबर आहे ना. तर बाकीचं 6 खंड एकसारखं बांधतात, हे 7वा खंड वेगळा बांधलाय. याला चुना माती गुळामध्ये उन्हाळा चौदाला पुन्हा एकदा उघडणं पण वर्तमाने आपल्याला स्वप्नचा चला चला ते बघायला मिळणार, आरेवारी बीच बघायला मिळणार किंवा गणपतीचं दर्शन सकाळी झालं असतं ना तिथे. आणि तिथनंच सकाळी निघून तुम्ही रायगडला निघला असतं. एक मिनिट, कारण हे बघा, आपण साहेब काय विचार करतोय, आरामात गेलेलं बरं पडेल, पण रस्त्यांच्या हायवेची सगळी कामं चालू आहेत. त्यामुळे विषय नाहीये. काय होतं, एक नेचर बघायला पण मिळतं. बरोबर, त्याच्यामुळे हे नाहीये आपण चालत नेचर बघायला. रात्री काय जायचं. मग काय, निसर्गाचा आनंद घेत घेत आम्ही पुढे रवाना झालेलो आहोत. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. व्हिडिओ पूर्ण पहा. कसलं भारी रे, दाखव. होतंय का पण काय माहित, बघ ना करून तर बघायला काय जाते. उलट उलट रे का असं नाही होत. समोर होय होय नाही, ह्याला बडोदर मध्य प्रदेशला शिंदिया ग्वालियरची आपली शिंदिया झालं. देवाशे परमार आणखी इंदोरला होळकर आहे. होळकरांचं पण आता बऱ्यापैकी वाघ्या याच्यामुळे लईच फेमस व्हायला लागले. गोपीचंद पडळकरांची मराठी चित्रपट धडाकेबाज या पिक्चरची शूटिंग या बंगल्यावरती झालेली आहे. तो बंगला देखील या ठिकाणी आम्ही शूट करून घेतलेला आहे. हे आहे पन्हाळगडावरील दृश्य. येस, व्हॅलीचं एक राऊंड मारून आला तरी चालेल. दरीचं विवाह जसं आपण 3 दरवाजावर बघितलं ना, सिमिलर आहे. इथे येऊन पन्हाळगडावरील ह्या पायऱ्या चढून पलीकडचा स्वर्ग बघण्याचं सुख एकदा नक्की करा. आणि हे आम्ही नक्की केलेलं आहे. ह्या पायऱ्या मस्त अशा चढून पलीकडचा नजारा, सुंदर नजारा आम्ही इथे पाहिलेला आहे आणि फोटो पण काढलेले आहेत. आणि या ठिकाणी येऊन हे दृश्य मिसिंग करायचं नव्हतं आम्हाला, म्हणून इकडे मस्त शूट केला आणि आनंद घेतला. बघू शकतात. फिरून बघा, हात फिरून बघा. चला चला डोळ्यास किती जवळून बघायली. हा किल्ला महाराजांनी बांधला नाही, तो किल्ला वैयक्तिक महाराजांनी बांधला, जो पन्हाळ्याच्या आडवा आलाय. जे धुक्यामध्ये दिसतोय का, पन्हाळ्याचा दमी किल्ला पावनगडचा जो महाराजांनी स्वतः बनवला. पन्हाळगडावरून खालचा नजारा तुम्ही पाहू शकतात. किती सुंदर नजारा होता. हे सर्व डोळ्याचं पारणं फिटणारं दृश्य होतं. बघता बघता हे सुंदर झाड दिसलं, त्याला देखील हात लावून सुंदर असा नजारा कॅप्चर केलेला आहे. तुम्ही इकडे बघू शकतात. किती सुंदर वातावरण होतं आणि नजारा देखील खूपच छान होता. आपल्याला काय बघायला मिळत आहे, ज्या राणीनं औरंगजेबाला या मातीमध्ये काढलं, त्या राणीचं नाव महाराजांनी उचलल्या, किर्लोस्करवाडीला नेऊन विजवल्या, त्याच्यापासून नांगर बनवले, थोडं खुरपं बनवलं आणि इथल्या रैताला फ्री ऑफ कॉस्ट वाटलं. याला म्हणायचं लोककल्याणकारी राजा, राजश्री शाहू महाराज. हो, स्कूल आहे. सुंदर पन्हाळगड पाहून खाली आम्ही चौकात आलो आणि या ठिकाणी मस्त चहा पाणी वगैरे केला आणि इथे दादूचं शूट सुरू झालं. पन्हाळगडावरील सुंदर नजारा, पन्हाळगड पूर्ण पाहून आम्ही आता रवाना झालेलो आहोत. आपल्याला ज्योतिबाला जायचं होतं, लक्ष्मीचं मंदिर बघायचं होतं, दर्शन घ्यायचं होतं. खूप कामं होते, धावपळ होती, पण फिरायला आलोत म्हटलं की एन्जॉय करायलाच पाहिजे आणि मनसोक्त आनंद घ्यायलाच पाहिजे. तर हे वाटेतच आपल्याला एक स्मारक दिसलं इथं. तर इथं होतं वीर शिवा
यांचं हे या ठिकाणी होतं उभा स्मारक. तर या ठिकाणी आम्ही दर्शनाचा लाभ घेतला आणि सुंदर नजारा कॅप्चर करत करत पुढे निघालो. आणि सांगायचं झालं तर हे सगळं दृश्य आपण फिरायला आलोत म्हटल्यावर आपल्याला कुठल्याही गोष्टीचा कंटाळा न करता सर्व शूट केलं पाहिजे, नंतर आपल्याला पाहाव्यास भेटतात गोष्टी. तर या ठिकाणी मस्त अशा ठिकाणी आलो. इथं पूर्ण पाऊस झालेला होता आणि मस्त असं ज्योतिबाचं दर्शन वगैरे घेतलं, गंध वगैरे लावला आणि थेट आता आम्ही इथून निघालेलो आहोत लक्ष्मीच्या मंदिरात. तर या ठिकाणी आम्ही मंदिरात पोहोचलेलो आहोत. रात्र झालेली होती आणि मंदिराची लाईटिंग वगैरे सुंदर नजारा या ठिकाणी मी कॅप्चर केलेला होता. पुढे दर्शन वगैरे सर्व आटोपलं आणि मस्त असे फोटो वगैरे काढले आणि काही सामान खरेदी करायचं होतं ते देखील या ठिकाणी आम्ही खरेदी केलेलं आहे. तुम्ही इकडे बघू शकतात. आणि पुढे कोल्हापूरला येऊन कोल्हापुरी चपला नाही घ्यायचं म्हटलं तर कसं जमन, म्हणून इथे आम्ही काही वस्तूंची खरेदी केलेली आहे आणि पुढे आम्ही आमच्या गाडीकडे रवाना झालेलो आहोत. तर तुम्ही इकडे बघू शकतात सुंदर असा परिसर होता. गर्दी देखील काहीच नव्हती या ठिकाणी. मस्त सुंदर असं दर्शन झालं. आम्ही जवळजवळ 15 ते 20 मिनटामध्ये सर्व दर्शनं वगैरे घेऊन बाहेर आलो आणि सुंदर असं मंदिर. इथून तर जाण्याचं मनच निघत नव्हतं की ह्या मंदिरातून बाहेर पडावं, पण वेळेचं महत्त्व, वेळेच्या अभावी थोडंसं वेळ देऊन या ठिकाणी आम्ही शूट केलं, दर्शन वगैरे घेतले आणि फायनली आता आम्ही इथून निघालात. तर इकडे बघू शकतात सुंदर असा नजारा या ठिकाणी पाहायला मिळाला. खूप बरं वाटलं. आजच्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी शूट करून टाकलेला आहे. तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जय शिवराय लिहायला अजिबात विसरू नका. या ठिकाणी सर्व असे मी फोटो काढून ठेवलेले आहेत आणि ह्या एक आठवणी असतात. आपण कुठे फिरायला गेलो त्या आठवणीला पुन्हा उजाळा भेटावा म्हणून या ठिकाणी आपल्याला ह्या गोष्टी करायलाच पाहिजे. प्रत्येकाने एन्जॉय करायला पाहिजे आणि या गोष्टीसाठी आपण प्रत्येकाने वेळेतला वेळ देऊन फिरायला पाहिजे. आणि जर गोष्टी आपण फिरल्या, लहान लेकरं सोबत असतील तर त्यांना घेऊन देखील ह्या गोष्टी आपण गडकिल्ले पाहायला पाहिजेत. आणि सुंदर असा नजारा हा बघू शकतात. आपल्या शिवरायांच्या काळातील सुमारे 400 वर्षापूर्वीचा हा नजारा आहे. तो देखील या व्हिडिओच्या माध्यमातून मी शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. किती सुंदर अशा इमारती होत्या या सुमारे 400 वर्षापूर्वीच्या. कुठेही गडकिल्ल्याचे एकही पार्ट वेगवेगळे झालेले नाही आहेत, दगड निघालेले नाही आहेत. खूप छान अशी कलाकृती होती. म्हणून या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मी एक फोटोच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून एक छान असं सुंदर व्हिडिओ बनवलेला आहे. तर पूर्ण व्हिडिओ मनापासून पाहिल्याबद्दल तुमचे आभार. आणि या ठिकाणी काही क्षणचित्रे असे असतात की आपण कुठे कुठे फिरलो, काय झालं याची नोंद एक आपल्याला असावी, म्हणून आपल्या पद्धतीने आपलं लाईफ आपण जगलं पाहिजे. आणि तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही नक्की कॉमेंट करून सांगा. आणि हा पूर्ण व्हिडिओ आणि पूर्ण पन्हाळगडावरील व्हिडिओ, तसेच कोल्हापूर चा ज्योतिबा आणि देवीचं मंदिर हे कसं वाटलं ते नक्की कॉमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आम्हाला मोटिवेट करायला अजिबात विसरू नका. आणि हो, पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय. व्हिडिओ मनापासून पाहिल्याबद्दल, पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.